मला ज्या घरात सुरक्षित वाटायला हवं होतं तिथेच माझ्यावर एक सावली पडली. दीदीच्या घरी मी फक्त 2 आठवड्यांसाठी आले होते, पण त्या दरम्यान जे घडलं तो माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव होता. मी मानसी. मी आता कॉलेजमध्ये शिकत होते. पूर्ण 1 वर्षांनंतर मी माझ्या दीदीला भेटायला निघाले होते. माझ्या दीदीचं नाव प्रिया. ती माझ्यापेक्षा 7 वर्षांनी मोठी होती. लहानपणापासूनच आमचं नातं खूप खास होतं. दीदी माझ्यासाठी फक्त एक बहीण नव्हती, ती माझी आई, माझी मैत्रीण आणि मार्गदर्शक होती. दीदीच्या पाठवणीच्या वेळी जिजू मला म्हणाले होते की मानसी, आता मी तुझा जिजू झालोय. तुला कसलीही गरज असेल तर निसंकोच मला सांग. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं. आता दीदीच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. तिला एक गोड मुलगा होता, 6 वर्षांचा, विपुल त्याचं नाव. दीदी वर्किंग होती, ती जॉब करायची. आज पूर्ण 1 वर्षानंतर मी दीदीला भेटणार होते. माझ्या सेमिस्टर ब्रेकमध्ये 2 आठवडे मोकळे होते, म्हणून मी ठरवलं की दीदीच्या घरी जाऊन वेळ घालवायचा. मनात प्रचंड उत्साह होता. मी दीदीला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, म्हणून मी तिला माझ्या येण्याची पूर्वकल्पना दिली नव्हती. मी तिला फोन केला नाही. दीदीच्या घरी पोहोचल्यावर मी बेल वाजवली. मी विचार केला होता की दीदी दार उघडेल आणि मला बघताच मला मिठी मारेल. असा विचार करून मी उत्साहाने उभी होते. काही क्षणांनी दार उघडलं. मी डोळे मिटून आनंदाने आत शिरले आणि मिठी मारायला धावले. पण ती मिठी माझ्या दीदीला नव्हती, ती चुकून जिजूंनाच लागली. त्यावेळी क्षणभर मी सुन्न झाले. माझा मेंदू काम करायचं थांबला. काही सेकंदांनी मला जाणवलं की मी काय केलंय. मी पटकन मागे सरकले. माझा चेहरा लाजेने लाल झाला होता. डोळे खाली झाले. मन घाबरलं होतं. जिजू मात्र हसले. त्यांच्या चेहऱ्यावर काही अस्वस्थता दिसली नाही. ते म्हणाले, अरे मानसी, अचानक आलीस? आधी फोन तरी करायचा, मी तुला घ्यायला आलो असतो. मी मान खाली घालूनच बोलत होते. मी म्हणाले, सॉरी जिजू, मला वाटलं दीदी दार उघडणार. मी लाजत बोलत होते, पण जिजू मात्र एकदम रिलॅक्स होते. ते म्हणाले, ते सोड, मला माहीत आहे तू तुझ्या बहिणीला भेटण्यासाठी उत्साहित होती आणि त्याच नादात तुझ्याने चूक झाली. असू देत, चल आत ये, जास्त विचार करू नकोस. तू बस, मी पाणी घेऊन येतो. जिजू तर एकदम बिंदास मन मोकळे व्यक्ती होते. त्यांनी मला माफ केलं होतं. त्यावेळी त्यांनी माझ्या मनात एका प्रकारे सन्मानाची जागा मिळवली होती. पण त्या चांगुलपणामागील खरं कारण मी तेव्हा जाणून नव्हते. असो, त्या दिवशी दीदी मला घरात कुठे दिसत नव्हती. जिजू पाणी घेऊन आले तेव्हा मी त्यांना विचारलं की दीदी कुठे आहे. तेव्हा ते मला नाराज झालेले दिसले. ते म्हणाले, प्रिया आता नोकरीसाठी बाहेर शहरात गेली आहे. 3 आठवड्यांनी ती परत येणार. 3 आठवडे? मी आश्चर्याने विचारलं. तर ते म्हणाले, हो, तिच्या कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट आहे, क्लायंट मीटिंग आणि प्रेझेंटेशन्स. तिचं जाणं खूप गरजेचं होतं. तिने तुला सांगितलं नाही का? नाही जिजू, मला काही माहीत नव्हतं. मी तर सरप्राईज देण्यासाठी आले होते. जिजू म्हणाले, ठीक आहे, आता तू तिला फोन कर, तिला सांग तू घरी आलीस म्हणून. मी होकार भरला व म्हणाले, तिला मी सांगते आणि घरी परत जाते. काय परत? आता आलीच आहेस तर 2 आठवडे राहून जा. विपुल तुला पाहून खुश होईल आणि मलाही कंपनी मिळेल. मी एकटाच आहे घरात. जिजूंनी आग्रह केला. त्यांच्या शब्दात एकटेपणाची भावना होती. मला थोडी दया आली. पण जिजू, दीदी नसताना मी इथे राहणं योग्य आहे का? मी संकोच करून विचारलं. तर ते म्हणाले, मानसी, तू हे काय विचार करतेस? तू प्रियाची बहीण आहेस, हे तुझंच घर आहे. आणि विपुल तुला किती आठवण करतो तुला माहीत आहे ना? तो आता शाळेत आहे. तुला बघून तू खूप खुश होईल. मी विपुलचा विचार करून थांबले. काही वेळात विपुल शाळेतून परतला. मला पाहून तो धावत माझ्याकडे आला. त्याला पाहून माझं हृदय विरघळलं. मी त्याला कवटाळून घेतलं. त्याचा प्रेमळ चेहरा पाहून मी थांबायचं ठरवलं. विपुल खुश झाला होता. तो मला विचारू लागला, मावशी, तू किती दिवस राहणार? तेव्हा मी जिजूंकडे पाहिलं. ते आशेने माझ्याकडे पाहत होते. मग मी म्हणाले, काही दिवस थांबते. त्याचा आनंद पाहून मला तिथे राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण त्या क्षणी मला माहीत नव्हतं की हा निर्णय माझ्या आयुष्यातला सर्वात धोकादायक निर्णय ठरणार होता. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिघे एकत्र बसलो. विपुल आपल्या शाळेतले किस्से सांगत होता. जिजू त्यांच्या ऑफिसबद्दल बोलत होते. मी ऐकत होते. जिजूंनी मला विचारलं की तुझं कॉलेज कसं चाललंय? मी म्हणाले की बरं चाललंय. त्या दिवशी जिजूंनी मला त्यांच्या घरातील एकही काम करू दिले नाही. त्यांचं म्हणणं होतं, तू प्रवासात दमली असशील, तू आराम कर. त्या रात्री विपुल लवकर झोपला. मी त्याच्या खोलीत होते, पण मला झोप लागत नव्हती. दीदीची आठवण येत होती. मी तिला फोन केला. दीदीचा आवाज ऐकून माझं मन भरून आलं. मी तिला सांगितलं की दीदी, मी तुला भेटायला आले होते, पण तू बेंगलोरला आहेस. दीदी आश्चर्याने म्हणाली, काय, तू माझ्या घरी आहेस? हो,
आणि तू घरी नाहीयेस तर मग मी विपुलसाठी काही दिवस राहणार आहे. मग अशा थोड्या गप्पा करून मी फोन ठेवला आणि मग झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले, स्वयंपाकघरात गेले, चहा बनवायचा विचार केला. तेवढ्यात जिजू आले. मला बघताच ते म्हणाले, मानसी एवढ्या सकाळी उठलीस? हो जिजू, मला सकाळी लवकर उठण्याची सवय आहे. चांगलं आहे, मी पण लवकर उठतो. ऑफिसला जायच्या आधी जिममध्ये जातो. त्यावेळी स्वयंपाकघरात जिजू माझ्याजवळच उभे राहिले. मला थोडं अस्वस्थ वाटलं, पण मी काहीच बोलले नाही. ते म्हणाले, मानसी तू पोहे बनव, ते माझे फेवरेट आहेत आणि तुझे पण फेवरेट आहेत नाही का? मला आश्चर्य वाटलं की त्यांना माझी आवड कशी माहीत. मी त्यांना त्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले, हो अरे प्रियाने मला तुझी आवड सांगितली होती. तिने तुझ्या सर्व आवडीनिवडी माझ्याशी शेअर केल्या आहेत. तेव्हा मी स्मित हास्य केलं आणि पोहे बनवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात आम्ही तिघे एकत्र बसून नाश्ता केला. मग नाश्ता झाल्यावर विपुल शाळेला निघाला. जिजू ऑफिसला जायला तयार होत होते. जाताना ते म्हणाले, मानसी तुला काही काम असेल तर सांग, मी संध्याकाळी लवकर घरी येतो. मी नाही म्हणूनही ते म्हणाले की तुला बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तर मला कळव, मी लवकर येईन. त्यांनी आग्रहाने सांगितलं. ते गेल्यावर मी घरातल्या गोष्टी व्यवस्थित लावत होते. दीदीचं घर खूप सुंदर होतं, प्रत्येक वस्तू नीटनेटकी ठेवलेली. दुपारी मला जिजूंचा फोन आला. त्यांनी विचारलं की तू जेवलीस का? माझा अजून स्वयंपाक राहिला होता. मी त्यांनाही तेच सांगितलं. तर ते म्हणाले, नाही नाही तू जेवण बनवू नकोस, मी आणतो बाहेरून, तुला काय आवडेल खायला तेवढं सांग. मी नकार दिला. तर ते म्हणाले की तू पाहुणी आहेस, तू घरी आल्यापासून मी तुझा नीट पाहुणचारही करू शकलो नाही. आज मी लवकर येतो आणि येताना तुझ्या आवडीचा काही आणतो. त्यांनी इतका आग्रह केला की मी नाही म्हणू शकले नाही. संध्याकाळी जिजू खरंच लवकर घरी आले. त्यांच्या हातात खूप सारे पार्सलचे डबे होते. ते पाहून मी म्हणाले की जिजू इतकं सगळं कशाला? त्यावर ते म्हणाले, अरे स्पेशल ओकेजन आहे, तू इतक्या दिवसांनी आलीस आणि प्रियाही घरी नाहीये म्हणून मीच तुझी काळजी घेतो. आम्ही बोलतच होतो, तोच विपुल घरी आला. मग रोजप्रमाणे आम्ही तिघं एकत्र जेवायला बसलो. रात्री विपुल झोपला. त्यानंतर जिजू खोलीत आले. ते म्हणाले, मला कॉफी हवी आहे, तू जरा बनवतेस का? त्यांनी मला 2 कप कॉफी सांगितली. त्यांचं म्हणणं होतं की मीही त्यांना कंपनी द्यावी. मग थोड्याच वेळात मी कॉफी घेऊन घराच्या बाल्कनीत गेले. कॉफी पित असताना जिजू गप्पा गोष्टी करत होते. त्यांनी मला माझ्या अभ्यासाबद्दल विचारलं. कॉलेज कसं चाललंय, पुढचा काय विचार आहे? मग म्हणाले, मानसी लग्नाचं काही प्लॅनिंग आहे का? हो आई बाबा पाहतायत, पण अजून तरी मला कोणीही पसंत नाहीये. माझं ते उत्तर ऐकून त्यांनी विचारलं की तुला कसा मुलगा हवाय? मला तो प्रश्न थोडा वैयक्तिक वाटला, पण मी सभ्यपणे उत्तर दिलं. म्हणाले, मला असा मुलगा हवाय जो समजूतदार असेल, काळजी घेणारा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंब जपणारा. ते ऐकून जिजू हसत म्हणाले, म्हणजे माझ्यासारखा? तेव्हा मी हसले, पण ते हसणं जबरदस्तीचं होतं. मला त्यांचा प्रश्न आणि कमेंट थोडं अयोग्य वाटलं, पण मी विचार केला की कदाचित ते फक्त मज्जा करतायत. पुढचे काही दिवस असेच गेले. जिजू दररोज माझ्याशी जास्त वेळ बोलू लागले. विपुल शाळेत असताना आम्ही दोघे घरात असायचो. ते त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या समस्यांबद्दल बोलू लागले. एके दिवशी दुपारी ते लवकर घरी आले. सुरुवातीला बळच इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या आणि मग हळूच म्हणाले, मानसी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा मी थोडी घाबरले. मी विचारलं की काय झालं जिजू? ते म्हणाले, तुला माहिती आहे का प्रिया किती किती दिवसांनी घरी येते ते? मी म्हणाले, हो माहिती आहे, ती 3 आठवड्यांनी येणार आहे. मी म्हणाले, हो माहिती आहे, ती 3 आठवड्यांनी येणार आहे ना? हो, पण हे एका वेळेचं नाहीये, हे असं नेहमीचं होतं. ती नोकरीत इतकी गुंतलेली असते की घर, मुलगा, नवरा तिला काहीच दिसत नाही. जिजू उदास आवाजात बोलत होते. मला त्यांना काहीच उत्तर देता आलं नाही. ते पुढे म्हणाले, तुला माहिती आहे मानसी, विपुलला सकाळी तयार करणं, त्याच्या गरजा पूर्ण करणं, त्याच्या शाळेच्या मीटिंग्सला जाणं, हे सगळं मीच करतो. प्रियाकडे तर वेळच नाही परिवारासाठी. मी दीदीची बाजू घेऊन म्हणाले, पण जिजू दीदी खूप मेहनती आहे, तिला तिचं करिअर महत्त्वाचं आहे आणि ती घरकाम पण करतेस ना. ते म्हणाले, तू तिची बहीण आहेस म्हणून तिला सपोर्ट करतेस, हे स्वाभाविक आहे, पण सत्य हे आहे की या घरात मी भावनिकदृष्ट्या एकटाच आहे. बोलत असताना त्यांचे डोळे ओलसर झाले होते. मला त्यांची दया आली, पण काहीतरी चुकीचं वाटत होतं. जिजू तुम्ही दीदीशी बोला ना, तिला तुमच्या भावना सांगा, कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं असतं. मी त्यांना सल्ला दिला. त्यावर ते म्हणाले, मी बोललोय पण ती ऐकत नाही. ती म्हणते, अभिजित तुम्ही ओव्हर रिॲक्ट करताय. मी माझं काम करते आहे, पण मानसिक काम आणि कुटुंब यात बॅलन्स असायला हवा ना. मी
मी होकारार्थी मान हलवली. ते पुढे म्हणाले, तू खूप समजदार आहेस मानसी. तुझ्याशी बोलल्यावर मला बरं वाटते. तू प्रियापेक्षा जास्त मॅच्युअर आहेस. काही दिवसांसाठी घराची जबाबदारी जिजूंवर आली होती, म्हणून ते जरा मानसिकरित्या थकलेले जाणवत होते. मी त्यांना समजावत म्हणाले, जिजू असं बोलू नका. दीदी खूप जबाबदार आहे आणि तुम्ही दोघांनी एकत्र बसून या गोष्टीवर बोलायला हवं. माझं बोलणं ऐकून जिजू काही क्षण शांत राहिले. मग ते उठले. म्हणाले, तू बरोबर बोलतेस. मी उगाच इमोशनल होतोय. असे तुला सांगून काय फायदा? काहीही झालं तरी तू मला थोडी समजून घेणार. तू तर तुझ्या दिदीचीच बाजू घेणार ना. एवढं बोलून ते तिथून निघून गेले. त्या रात्री मी दिदीला फोन केला. मी तिला विचारलं की दीदी, तुझ्यात व जिजूंमध्ये सगळं ठीक आहे ना? दीदी गंभीर झाली. म्हणाली, हो, आमच्यात सगळं ठीक आहे. पण तू हे का विचारतेस? काही झालं का? नाही अगं, जिजू थोडे एकटे दिसतात हल्ली, म्हणून विचारलं. ती म्हणाली, अभिजित नेहमीच असे करतात. ते इमोशनल असतात. पण त्यांना माझं काम समजत नाही. मला करिअर आणि घर दोन्ही सांभाळायचं आहे, पण ते फक्त त्यांचीच बाजू बघतात. दीदीच्या आवाजात थोडा राग होता. ती म्हणाली, मानसी, एक गोष्ट सांग, अभिजित तुला काही अस्वस्थ करतायत का? तो प्रश्न ऐकून मी गोंधळले. म्हणाले, नाही दीदी, पण तू का असं विचारतेस? ती म्हणाली, काही गंभीर नाही. मला माहीत आहे ते कधी कधी ओव्हर फ्रेंडली होतात. तू जर कधी अनकम्फर्टेबल फील केलंस तर मला लगेच सांग. हो दीदी, नक्की. तेव्हा मी दीदीला सत्य सांगितलं नाही, कारण मला स्वतःलाच पक्की खात्री नव्हती की काय चुकीचं होतंय. पुढचे काही दिवस जिजूंचं वर्तन आणखी विचित्र होऊ लागलं. ते आता रोज लवकर घरी येऊ लागले. माझ्यासोबत जास्त वेळ घालवू लागले. एके दिवशी ते म्हणाले, मानसी, आपण आज बाहेर जाऊन मूव्ही बघूया. तुला बोर होतंय ना घरात? नाही जिजू, मी ठीक आहे. चल ना, विपुललाही आवडेल. फॅमिली आउटिंग होईल. तेव्हा मी फक्त विपुलसाठी होकार दिला. आम्ही तिघे मूव्हीला गेलो. विपुल खुश होता, पण मूव्ही दरम्यान जिजूंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, असं म्हणत की स्केरी सीन येतोय, घाबरू नकोस. पण मी घाबरले नव्हते आणि हा स्पर्श मला अयोग्य वाटला. मी हळूच हलले आणि त्यांचा हात दूर केला. मूव्ही नंतर आम्ही आईस्क्रीम घेतलं. परत घरी येताना जिजू म्हणाले, आज खूप मज्जा आली. आपण असं रोज करायला हवं, तेवढंच मन रमून राहील. मी म्हणाले, जिजू, रोज तर शक्य नाहीये आणि विपुललाही अभ्यास करायला हवा. मी त्यांना नकार देत होते. ते हसत म्हणाले, मानसी, तू किती सिरियस आहे. थोडं रिलॅक्स कर. मी त्यांच्या बोलण्यावर जराही रस दाखवला नाही. त्या रात्री विपुल झोपल्यावर जिजू पुन्हा माझ्याशी बोलू लागले. ते म्हणाले, मानसी, तुला माहितीये तुझी कंपनी मला किती आवडते ते. जिजू, मी झोपते आता, मी थकले आहे, असं म्हणून मी त्यांना टाळायचा प्रयत्न केला. पण ते तर फक्त 5 मिनिट करत बोलतच होते. ते म्हणाले, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा मी अनिच्छेने बसले. जिजूंचं पुन्हा तेच सुरू झालं. म्हणाले, मानसी, तू इतकी समजूतदार आहेस, इतकी केअरिंग आहेस. मला वाटतं प्रियानेही तुझ्याकडून शिकायला हवं. मी दीदीबद्दल काही ऐकू शकत नव्हते, म्हणून मी म्हणाले, जिजू, असं बोलू नका. दीदी खूप चांगली आहे, पण तू तिच्यापेक्षा वेगळे आहेस. तू स्पेशल आहेस. तेव्हा बोलताना त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. मला खूप अस्वस्थ वाटलं. मी त्यांना गुड नाईट म्हणून तिथून उठून माझ्या खोलीत गेले. त्या रात्री मला झोप लागली नाही. मनात हजारो विचार येत होते. दीदीच्या घरात काय चाललंय? जिजूंचं वर्तन का बदललंय? पुढच्या दिवशी सकाळी मला एक धक्कादायक निर्णय ऐकायला मिळाला. जिजू नाश्त्याच्या वेळी म्हणाले, मानसी, मी एक निर्णय घेतलाय. मी विपुलला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवणार आहे. मी थक्क झाले. काय? पण जिजू, विपुल अजून खूप लहान आहे. तो आता 7 वर्षांचा होतोय. त्याला इंडिपेंडन्स मिळायला हवं आणि चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये त्याचा सर्वांगीण विकास होईल. पण जिजू, दीदीला माहिती आहे का? मी तिला सांगेन, पण मी ऑलरेडी ॲडमिशन प्रोसेस सुरू केली आहे. पुढच्या महिन्यापासून तो जाणार. जिजूंनी तेव्हा सरळ त्यांचा निर्णय सुनावला होता. बहुतेक त्यांनी दीदीला काहीही सांगितलं नव्हतं. ते तेव्हा एकच म्हणत होते की प्रियाला तर नोकरीशिवाय काहीच दिसत नाही, तिला काही फरक पडणार नाही आणि मलाही थोडा वेळ हवाय स्वतःसाठी. मला जिजूंचा खरा हेतू समजू लागला. ते विपुलला दूर पाठवून मला आणि त्यांना एकटे करू इच्छित होते. मला खूप राग आला. मी ठामपणे बोलले की जिजू, हा निर्णय चुकीचा आहे. विपुल आईबाबांच्या सहवासात असायला हवा. त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणं योग्य नाहीये. मानसी, तू या गोष्टी समजत नाहीयेस. माझा निर्णय झालाय. पण जिजू, दीदीला विचारा तरी किमान. मी सांगेन तिला, तू टेन्शन घेऊ नकोस. एवढं बोलून ते तिथून निघून गेले. पण मला खात्री होती की जिजूंचा निर्णय पूर्णपणे स्वार्थी आहे. त्या दिवशी दुपारी मी गुपचूप दीदीला फोन केला.
दीदी, तुला माहिती आहे का जिजू विपुलला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार आहेत? दीदी शांत राहिली. काही क्षणानंतर ती म्हणाली, हो, त्यांनी सांगितले. आणि तू मान्य केलंस? नाही मानसी, मी विरोध केला, पण अभिजित ऐकत नाहीयेत. ते म्हणतात हे विपुलच्या भल्यासाठी आहे. पण दीदी, हे चुकीचं आहे. मला माहीत आहे मानसी, अभिजित आणि माझ्यात गेल्या काही महिन्यांपासून खूप प्रॉब्लेम्स आहेत. आम्ही काउन्सिलिंग पण घेत आहोत. ते ऐकून मला धक्का बसला. काय? तुम्हाला कधी सांगितलं नाहीस? कारण मला कोणालाही तणावात आणायचं नव्हतं. पण सत्य हे आहे की अभिजित बदलले आहेत. ते पॉझिटिव्ह झालेत, कंट्रोलिंग झालेत. दीदी, मग तू इथे का नाहीयेस? परत ये घरी. दीदी म्हणाली, मानसी, मी येते. माझा प्रोजेक्ट जवळजवळ कंप्लीट झालाय. मी पुढच्या आठवड्यात घरी येणार आहे. पण तुम्हाला एक प्रॉमिस कर. काय? जर अभिजितने तुला कधी अनकम्फर्टेबल केलं, काही अयोग्य वाटलं, तर तू लगेच मला कळव आणि त्या घरातून बाहेर पड. हो दीदी, पण तू लवकर ये. मी येते. तू काळजी घे स्वतःची. फोन ठेवल्यानंतर मला भीती वाटू लागली. दीदीचे शब्द ऐकून मला समजलं की परिस्थिती माझ्या विचारांपेक्षा जास्त गंभीर आहे. मी त्या घरात फक्त माझ्या भाच्यासाठी थांबले होते. त्या दिवशी संध्याकाळी विपुल घरी आला तेव्हा तो खूप उदास दिसत होता. मी त्याला नाराज होण्याचं कारण विचारलं तर तो म्हणाला, बाबांनी सांगितलंय की मला बोर्डिंग स्कूलमध्ये जायचंय. मला नाही जायचंय मावशी. तो रडू लागला. मी त्याला कवटाळून घेतलं. तू जाणार नाहीयेस विपुल, मी आईशी बोलते. तो तेव्हा खूप खुश झाला होता. त्या रात्री विपुल लवकर झोपला. मी विपुलच्या खोलीत होते तेवढ्यात जिजू आले. त्यांनी विचारलं की विपुल झोपला? मी होकार भरताच ते म्हणाले, मानसी, तू बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी बाहेर गेले. जिजू हॉलमध्ये बसले होते. मी उभी राहूनच विचारलं की काय बोलायचं होतं. त्यांनी मला बसायला सांगितलं. तेव्हा मी सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला बसले. जिजू बोलू लागले. म्हणाले, मानसी, तू विपुलला काय सांगितलंस? तो रडत होता म्हणून मी सांगितलं की त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याची गरज नाहीये. तर ते म्हणाले, मानसी, तू माझ्या निर्णयामध्ये दखल देऊ नकोस. पण जिजू, हा निर्णय चुकीचा आहे. तुला काय माहीत चुकीचं बरोबर? तुझं अजून लग्न तरी झालंय का? जिजूंचा आवाज उंचावला होता. मी शांतपणे म्हणाले, जिजू, मी फक्त विपुलच्या भल्यासाठी बोलत आहे. जिजू उठले आणि माझ्या जवळ आले. मानसी, तुला सत्य माहीत आहे का? मी विपुलला का पाठवतोय? मी तेव्हा घाबरले होते. तरीही मी त्यांना कारण विचारलं. तेव्हा जिजू जे बोलले ते ऐकून मला धक्काच बसला. ते म्हणाले, कारण मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, फक्त आपण दोघे. माझं हृदय जोरात धडधडू लागलं होतं. मी म्हणाले, जिजू, तुम्ही हे काय बोलताय? ते पुढे म्हणाले, मानसी, मी रोज तुला बघतो. तुझी काळजी, तुझा समजूतदारपणा, तू अगदी परफेक्ट आहेस. मी रागाने म्हणाले, जिजू, बंद करा हे सगळं. तुमचं लग्न झालंय दीदीशी. हे चूक आहे. प्रियाला तर मी दिसतच नाही. ती फक्त तिच्या करिअरमध्ये गुंतलेली आहे. पण तू मला समजतेस. जिजूंनी माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी पटकन मागे सरकले. जिजू, आपलं नातं मान सन्मानाचं आहे. तुम्ही माझे जिजू आहात. हे चुकीचं आहे. मी दीदीची बहीण आहे. मानसी, प्लीज, मला एक संधी दे. मी तुला खुश ठेवू शकतो. मला आता खरंच भीती वाटू लागली. मी म्हणाले, मी उद्या घरी जाते. मला इथे राहायचं नाहीये. मानसी, शांत हो. नाही, तुम्ही माझ्याजवळ येऊ नका. तेव्हा मी पळतच विपुलच्या खोलीत गेले. आतून दार लावलं. माझे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी लगेच दीदीला फोन केला, पण तिचा फोन स्विच ऑफ होता. मला काय करायचं समजत नव्हतं. त्या रात्री मी एक क्षणही झोपले नाही. दाराजवळ चेअर ठेवून खोली बंद ठेवली. विपुल शांतपणे झोपला होता. मी ठरवलं, सकाळ होताच मी या घरातून निघणार आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी उठले. हळूच विपुलला न जागवता मी माझं सामान पॅक करू लागले. तेवढंच विपुल जागा झाला. मावशी, तू कुठे जाते? त्याने घाबरून विचारलं. मी त्याला सांगितलं की मला घरी जायचंय. माझ्या आईबाबांना माझी आठवण येते. तो म्हणाला, पण तू आठवडाभर राहणार होतीस ना मावशी? हो, पण अर्जंट काम आलंय. विपुल रडू लागला. मावशी, मला सोडून जाऊ नकोस. मला बाबांचं वर्तन समजत नाहीये. आईही घरी नाहीये आणि आता तूही जाणार. माझं मन तुटत होतं, पण मला माझी सुरक्षा महत्वाची होती. विपुल, मी लवकरच परत येते, प्रॉमिस. आणि तुझी आई पण येणार आहे लवकर. असं म्हणत मी विपुलला मिठी मारली आणि बाहेर आले. जिजू स्वयंपाकघरात होते. त्यांनी विचारलं, मानसी, इतक्या सकाळी कुठे निघालीस? मी घरी जाते. आई बाबा आजारी आहेत. मी खोटं बोलले होते. ते म्हणाले, मी तुला सोडतो रेल्वे स्टेशनवर. मी नाही म्हणाले. तर ते म्हणाले, मानसी, काल रात्रीच्या गोष्टींसाठी मला माफ कर. मी इमोशनल झालो होतो. तू चुकीचं समजलीस.
प्लीज मानसी थांब, आपण बोलूया. नाही, आणि मी दीदीला सगळं सांगणार आहे. माझं बोलणं ऐकून जिजूंचा चेहरा रागाने लाल झाला. ते म्हणाले, तू तिला काय सांगणार? मी काहीच चुकीचं केलं नाहीये, फक्त माझ्या भावना व्यक्त केल्या. तुमच्या भावना अयोग्य होत्या आणि विपुलला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचं खरं कारण मला माहीत आहे. तेव्हा मी घाबरत होते, पण तरीही धैर्याने बोलले. त्यांनी माझा हात पकडला. तू कुठेही जाणार नाहीयेस. मी ओरडले की सोडा माझा हात. माझ्या आवाजाने विपुल धावत आला. म्हणाला, बाबा मावशीला सोडा. त्याला पाहून जिजूंनी माझा हात सोडला. मी पटकन दार उघडलं आणि बाहेर पडले. बाहेर मी बुक केलेली टॅक्सी आलीच होती. मी कारमध्ये बसले आणि निघाले. माझे हात थरथरत होते, पण मी सुरक्षित होते. घरी पोहोचल्यावर आई बाबा आश्चर्यचकित झाले. आईने विचारलं की मानसी, तू इतक्या लवकर परत कशी आलीस? मी रडू लागले. तिला मी सगळं सांगितलं. ते ऐकून आई बाबा शॉक झाले. म्हणाले, आम्ही अभिजितला सभ्य माणूस समजत होतो. आई म्हणाली, तू प्रियाला कळवलंस का? आई, दीदीचा फोन स्विच ऑफ आहे. मी काल रात्री ट्राय केला. बाबा म्हणाले, मग आता आम्ही तिथे जातो. तेव्हा मी बोलतच होतो तेवढ्यात दीदी स्वतः आमच्या घरी आली. मी धावत तिच्याकडे गेले. दीदी माझ्याकडे पाहून समजली की काहीतरी गंभीर घडलंय. मी तिलाही सगळं सांगितलं. दीदीचा चेहरा ऐकता ऐकता पांढरा पडला. मला माफ कर मानसी, मला माफ कर. दीदी रडू लागली. ती म्हणाली, मला शंका होतीच. मला माहीत होतं अभिजित बदलले आहेत, पण मी कधी विचार केला नव्हता की ते इतके मर्यादा ओलांडतील. आई म्हणाली, प्रिया तुला अभिजितबद्दल काय बोलायचं आहे? तेव्हा दीदीने सत्य सांगितलं. ती म्हणाली, मला गेल्या 6 महिन्यांपासून अभिजितच्या वर्तनात बदल जाणवत होता. ते पॉझिटिव्ह होऊ लागले होते. माझा फोन चेक करायचे. माझ्यासोबत कोणी पुरुष कलिग बोलला तर रागवायचे. माझ्या कपड्यांवर कमेंट करायचे. मला वाटलं कदाचित ते स्ट्रेसमध्ये असतील. त्यांच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम्स होते, पण हळूहळू परिस्थिती बिघडू लागली. ते विपुलशी पण योग्य वागत नव्हते. त्याला नेहमी शिक्षा करायचे, त्याच्याशी कमी बोलायचे. मग मी काउन्सिलरकडे गेले. काउन्सिलरने सांगितलं की हे आत्मकेंद्रित स्वभावाचे लक्षण आहेत. असे लोक फक्त स्वतःच्या गरजा, स्वतःच्या भावना बघतात. दुसऱ्यांच्या फिलिंग्सची काळजी घेत नाहीत. दुसऱ्यांवर भावनिक दबाव टाकून त्या व्यक्तीला आपल्या मर्जीनुसार वागवतात. अभिजितही असेच वागू लागलेत. मला अभिजितबद्दल पुरावे हवे होते, लिगल ॲक्शनसाठी. म्हणून मी घरात हिडन कॅमेराज लावले. दीदीचं बोलणं ऐकून आम्ही सगळे शॉकमध्ये होतो. ती म्हणाली, हो, स्वयंपाकघरात, दिवाणखान्यात, सगळीकडे मी कॅमेरे लावले होते. मी रोज रात्री रेकॉर्डिंग्स पाहिजे आणि मला सगळं दिसले. अभिजित मानसीशी कसे वागले, काय बोलले, सगळं मी पाहिलंय. मग तू लगेच का आली नाहीस? बाबा रागाने तिला म्हणाले. कारण मला लॉयरचा सल्ला हवा होता. मला घटस्फोट हवा होता आणि विपुलची कस्टडी. त्यासाठी मजबूत पुरावे हवे होते. दीदीचे डोळे भरून आले. ती माझ्या जवळ आली. म्हणाली, मला माफ कर, पण काल रात्री माझा फोन बॅटरी डेड झाला होता. सकाळी जेव्हा ऑन केला तेव्हा मला तुझे 45 मिस कॉल दिसले. मी लगेच समजले की काहीतरी गंभीर घडलंय. मी प्रोजेक्ट सोडला आणि लगेच निघाले. मला माफ कर मानसी, मी तुला धोक्यात टाकलं. पण मला सगळे पुरावे हवे होते, जेणेकरून अभिजित कधीच परत माझ्या किंवा विपुलच्या जवळ येऊ शकणार नाही. मी दीदीला मिठी मारली. म्हणाले, दीदी तुझी काही चूक नाही. तू जे केलंस ते योग्य होतं. दुसऱ्या दिवशी दीदी लॉयरसोबत कोर्टमध्ये गेली. घटस्फोटाची केस दाखल केली. तिने सगळे पुरावे सादर केले. जिजूंनी खूप विरोध केला, पण पुरावे इतके मजबूत होते की कोर्टने तात्काळ निर्णय दिला. विपुलची टेम्पररी कस्टडी दीदीला मिळाली. अजून त्यांची केस चालू आहे, पण माझी दीदी व तिचा मुलगा त्या संशय माणसाच्या तावडीतून मुक्त झाले. याचा आज आमच्या कुटुंबाला समाधान आहे. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.